कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शांत हो, तुला काहीच झालेलं नाहीये. शांत हो. अरे काही झालं असतं तर असा कुकर ठेवायचाच कशाला घरात? अरे तो खूप जुना कुकर आहे. तुमच्या त्या जुन्या कुकरमुळे एकतर माझं डोकं फुटलं असतं, तर माझा अख्खा चेहरा खराब झाला असता अखिल. हो हो, आय नो. मी खरंच सांगते, मी मुद्दाम नाही केलं. मी खूप दमले होते. मला कशी झोप लागली, कसा डोळा लागला चुकून मला कळलंच नाही. अगं पण किचन ही काय झोपण्याची जागा आहे का? पण तुला काय बरं वाटत नाहीये का? अशी अचानक किचन मध्ये कशी काय झोप लागली? हे सगळं त्या वस्तुवहिनीमुळे होतंय. तुला झोप लागली ही वसुंधरा वहिनीची चूक कशी का असू शकते? ही तिचीच चूक आहे. तुला माहितीये ती सकाळपासून माझ्याकडनं केवढी कामं करून घेते. अखिल तिने आधी अख्खा लॉन साफ करून घेतला, मग घर पुसायला लावलं, मग मला किचन मध्ये घेऊन गेली. अखिल तिने मला साधा एक मिनिटाचा ब्रेक नाही घेऊन दिला यार. थांब, मी वहिनीशी बोलतो. हे नाही नको तू नको बोलू वहिनींची. का? ऍक्च्युली मीच वहिनीला सांगितलं होतं की मला काम शिकायचंय म्हणून. हे असं असताना तू तिच्यावर का ढकलतीयस मग सगळं? तिने सांगितलं होतं तुला कुकर बंद करायला, तू नाही केलास. चुकलीस तू, चूक तुझी आहे. वाव अखिल, आता तू पण मलाच ओरडणार आहेस का? नाहीतर काय करू मी? दरवेळेस तू असं काहीतरी घोडं घालतेस आणि ते सावरण्यासाठी मला खोटं बोलावं लागतं. 50 लाखाचं ट्रान्झॅक्शन पण तूच केलंस. आणि तू काय बोलली होतीस? कोणालाही कळणार नाही. भास्कर दादाला कळलंय बरं का, चिडलाय तो माझ्यावर. अरे पण आता दिले ना मी पैसे परत, आता कशाला चिडतोय तो? कारण हे सगळं मी कोणालाही न सांगता केलंय. आकाश दादा असताना माझ्या जागी तर त्याने असं कधीच केलं नसतं. आणि तुझा तो कुकर फुटण्याआधी आमचा खूप मोठा वाद झालाय बाहेर, माहितीये? खूप चिडला होता दादा माझ्यावरती, मग माझा यावा चढला. जाऊ दे ना, काय तुला सांगून काही उपयोग आहे का? इंडियन सगळं मलाच मॅनेज करावं लागणार आहे, सगळं मलाच हँडल करावं लागणार आहे. अरे अखिल, असं कसं बोलू शकतो अखिल? हा, चूक केली तर माफी मागितली पाहिजे होते ना त्यांनी. बरं तुम्हाला बोलतोय तो. अखिल सीईओ झालाय म्हणजे काय तुमचं महत्व कमी झालेलं नाहीये. आणि तुम्ही त्याचे मोठे भाऊ आहात. तुमचा कामाचा अनुभव त्याच्यापेक्षा जास्त आहे हे तो विसरतोय. आकाश आजपर्यंत माझ्याशी असं कधी वागला नाहीये. खरं सांगू का, अखिल असा नाहीये, पण लग्न झाल्यापासून तो खूप बदललाय. मला तर वाटायला लागलंय त्या तनयाने ना आपल्याबद्दल काहीतरी भरवलं असणार त्याला, म्हणून तो हे असं सगळं वागतोय आपल्याशी. जाऊ दे ना अवनी, अगं तो त्यांचा खाजगी प्रश्न आहे. खाजगी? तो तुम्हाला बोललाय, तुमच्या लक्षात येतंय का? आता हा खाजगी राहिलेला नाहीये. इतर वेळेस मी तुम्हा भावंडांमध्ये कधी पडत नाही, पण तुम्हाला आत्ताच सांगते, तुमचा अपमान केलेला मला सहन होणार नाही. अखिल वाटेल ते बोलेल आणि आपण गप्प बसायचं. उद्या म्हणेल की ही अख्खी कंपनी माझी आहे, मग एक तर आधीच आकाश भाऊजींना त्याने बाजूला केलेलं आहे, उद्या तुम्हाला बाजूला केलं तर? अवनी हे काय बोलतेस तू? मी काहीही चुकीचं बोलत नाहीये. घरात भांडणं लावायची म्हणूनही बोलत नाहीये मी, पण कधीतरी आपण आपल्या बाजूने बोललं पाहिजे ना. दुसरं कोण बोलणार आहे? अवनी मला पटतंय तुझं, तू बरोबर बोलतेस. मी बोलतो अखिलशी आणि बाबांशी. बोलाच तुम्ही, पण लक्षात ठेवा मी तुमच्या सोबत कायम असणार आहे. कोणाचं काही ऐकून घ्यायची गरज नाही आपल्याला, कळलं? दादा वहिनी ताटं वाढली आहेत, येत आहे ना? आलोच. चला. आजची सगळी भिस्त पोळी भाजीवर आहेत ना. आहे हे कुठे राहिले दोघे? आले. आले आले. चला चला जेवूयात. तान्या, बरी आहेस ना? बाबा खरंच सॉरी, मी हे सगळं मुद्दामून नाही केलं, खरंच सॉरी. अगं हो हो ठीक आहे. होत असं. अगं जयश्रीने तर काय काय केलंय. तुरीच्या डाळीच्या ऐवजी चण्याची डाळ,
रवा न भाजताच शिरा करून दिलाय, कारल्याचं शिकरण. पुऱ्या खूप झालं, सारखी आपली मस्करी करत बसायची. हे बघ, स्वयंपाक ही अशी गोष्ट आहे जी चुकत माकतच शिकता येते. जन्माला येताना कोणी शिकून येत नाही स्वयंपाक, आणि तसाही तो कुकर आपल्याला बाधत करायचा. पण त्याने पुढच्या वेळेला कुकर लावताना एक काम करा, हा झोप पूर्ण करून घे. बरं बाबा, आज फक्त वरण आणि भात नाहीये, बाकी सगळ्याच्या सगळा स्वयंपाक झालाय आणि तोही तनयानेच केलाय. काय सांगतेस काय? काय सांगतेस काय? अरे वा, व्हेरी गुड. लोणचं वगैरे आहे का? लोणच्यावरच भागवणार, बाकी जेवणार नाही. नाही, बाबा एवढाही वाईट नाही हा स्वयंपाक. अगं तनया मस्करी करतात बाबा. एक काम करूया, मी टेस्ट करून घेतो आधी. अमेझिंग आहे, खूप छान झाली आहे भाजी. मस्त, छान, मस्त आली भाजी. मला पण खूप आवडली आहे. मला पण खूप आवडली आहे. मला पण खूप आवडली आहे. चला, धाकटी सून सुद्धा शिकली म्हणायची. आता जर कोणी तिची चेष्टा केली तर खबरदार. छान झाली ग भाजी. छान तर जमायलाच पाहिजे. शेवटी वसुंधराने शिकवलंय ना तिला. खरं तर कौतुक ना गुरुचं व्हायला पाहिजे, कारण इतकी छान शिष्या घडवली आहे तिने. नाही म्हणजे मला तर असं वाटतं की खरं कौतुक शिष्याचं झालं पाहिजे. आज तनयाने काय उत्साह दाखवलाय खरंच. मगाशी तर म्हणत होती की उद्या मुलांचे डबे पण तीच करणार आहे. हो हो, हो ना तनया? हो हो हो, वाय नॉट. ए वा, मला जाम चपाती आणि शिरा. मला ऑरेंज आणि ड्राय फ्रुट्स. आणि मला पोहे. एवढं? तनया, मुलांनी तुझ्याबद्दल वेगळाच कॉन्फिडन्स दाखवलाय. करशील ना एवढं? ऑफकोर्स करेन ना, सगळं करेन. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.